फाटल्या 15 दिसांसावन घोडगेवाडी ते पणजे मेरेन वचपी कदंबा बशीच्या वेळापत्रकात बदल जाल्ल्यान घोडगेवाडी सावन पणजे येवपी प्रवाशांक बरेच त्रास सोंसचे पडटाले। वेळापत्रकात बदल जाल्ल्यान लोकांक कामाक वचपाक कळाव जातालो। वेळापत्रकात अचकीत बदल जाल्ल्यान असुविधा निर्माण जाल्या अशें प्रवाशांनी सांगिल्ले। बस वेळार ना जाल्यार म्हयनाळो पास आणि स्मार्ट कार्डाचो कितें उपेग असो प्रस्नय प्रवाशांनी उपरासिल्लो। हाका लागून ह्या प्रवाशांनी परवरे कदंबा डेपोत धडक दिल्ली। आज आम्ही दोडामार्गाच्यान येयला। आमची गेल्या वर्सा म्हणजे 40 वर्सां जाली घोडगेवाडी पणजी परवरी डेपोची। गेल्या काही म्हणजे कारणां खातीर बेगीन टायमिंग चेंज केला घोडगेवाडीसून। ॲक्च्युली 40 वर्सां पयलीं म्हणजे 7 हो तिराईचो टायमिंग आसलो। तिराईच्यान ॲक्च्युली धरण जाताले तेन्ना फुडें घोडगेवाडीच्यान कदंबा वचनासली। मागीर जेन्ना तिराई धरण जाले तेन्ना आमी फुडें कदंबा मागयली घोडगेवाडी पर्यंत। जे कामगारांनी आमी आतां सगळे आहा ते घोडगेवाडीसून येता, थोडे जाण आसा आमचे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ह्या 8 दिसां खातीर टायमिंग चेंज केला। कोणी कंप्लेंट केला खबर ना आमकां, पॅसेंजरांक कोणाकूच खबर ना। आणि रेग्युलर कदंबा येना। एक दीस म्हणजे कितें आज फाल्यांच्यान 2 दीस येता, परवाच्यान परत 2 दीस येना, कदंबा बंद आसता। मागीर आमी आतां करसवाडा इंडस्ट्रीन वयता तेन्ना आमचो टायमिंग आहा 8:15। तो 8:15 जर आमी लेट पावला 8:30 बी ते आमकां गेटीर घेयना घरा वयचें पडटा, एबसेंट पडटा आमी। जाल्यार फायदो कितें कदंबा आसो न्ही। मेन प्रॉब्लम आमकां रेग्युलर कदंबा येवपाची मेन टायमिंग घोडगेवाडीचो टायमिंग ॲक्च्युली 6:45 आसलो, 6:45 आसलो। आणि तिराईचो टायमिंग हो 7:00। तो तिराईचो टायमिंग हेंच्यांनी घोडगेवाडीसून 7:00 केला। मागीर आमकां प्रॉब्लम जाता इतले इंडस्ट्री किंवा आनी फुडें या 15 दिसांनीच हे चेंज केला। कळपाक जाय आमकां रेग्युलर कदंबा आसपाक जाय, रेग्युलर कदंबा आसूंक जाय। आणि 6:45 एकाने कंप्लेंट केली म्हणून काय 10 जणांचा प्रॉब्लेम लक्षात घेणार नाही काही लोक। साधारण किती जण तुम्ही या बसने येतात साधारण? आम्ही सांगू शकत नाही सर किती जण येतात। फुल कदंबा किंवा डबल लाईन 40च्या वर आहे। स्टँडिंग पुढे किती जण? रेग्युलर 40 आमचा प्रॉब्लेम ह्या गाडीचा टायमिंग चेंज केला तेव्हापासून आम्ही 3 प्रायव्हेट बसेस 3 बसेस बदलून येतो। किती प्रॉब्लेम होता। आमचा पास काढलेला फुकट गेला। आता 15 दिवस झाले आम्ही मग त्या बसला असे पास केलेच ते असे पैसे देऊन येतो। आम्हाला दिवसाला 150 रुपये देऊन यावे लागतं। काय फायदा आहे मग या कदंबाचा? फायदा काय आम्हाला? आणि टाइम चेंज केला एकासाठी। एक जण महत्वाचा आहे की ते 10 जण महत्वाचे आहे? आमचा प्रॉब्लेम एकच आहे, कायमची कदंबा 3 कदंबा चालू पाहिजे आणि टाइम टू टाइम। आज आमचा प्रॉब्लेम, बाकी आमचा काही प्रॉब्लेम नाही। जो अगोदरचा टाइम आणि जो अगोदरचा टाइम होता ना तो ठेवला पाहिजे टाइम। कारण आता 15 दिवस झाले कदंबा गैरसोय असल्यामुळे आमचे किती गाडी खर्च झाले, ही कोण जिम्मेदारी घेणार सर? त्याच्या पासाचा काय फायदा? आम्ही ऍडव्हान्स भरतो ना ऑफिस मध्ये, मग काय फायदा? रोज आम्ही जर प्रायव्हेट बसने जात असेल तर आम्हाला कामाला येऊन काय फायदाच ना। आजचा दिवस आमचा फुकट गेला कारण आम्हाला पंचिंग असतं ना। लेट मार्क लागले आज दिवस फुकट गेला ना, मग त्याची जबाबदारी कोण? कदंबावाले आम्हाला पायलट करून जावं लागतं। पायलट करून 50 रुपये दे। 40 वर्ष झाली तोच टाइम आहे। 9 वाजता 8:30 वाजता कदंबा गेली तर आम्ही जाऊन घरी जेवण कधी करायचं, मुलाबाळांना कधी वाढायचं जेवण करून? हा प्रॉब्लेम। म्हणून आम्हाला टाइम टू टाइम कदंबा रेग्युलर कायम पाहिजे। बस आज आमचा प्रॉब्लेम। डेपोत जर फोन केला आम्ही जाल्यार ते सांगता दुसरी कदंबा फाटल्यान कदंबा। तर म्हाका सांग ती कदंबा थोडे आता दोडामार उसप आसा तर बेडशी वयले घोडगेवाडी कशे वयतले? लेडीज जेंट्स आमी वचूंक शकता, 2 व्हिलरीन वचूंक शकता। लेडीज कशे वयतले? लेडीज कशे वयतले? थोड्या कडेन बायकूय ना, गांवांकडे तेंच्या बायकूच ना। इथे आसा हांगा घोडगेवाडीचे आसा लास्ट स्टॉप हा। किती प्रॉब्लेम दुसरी कदंबा आसा ती खंयसून आसा म्हटलं तुम्ही? उसप, दोडामार उसप। आणि आम्ही आहा ते बेडशीच्या फुडें वयले। हांकां फोन केला म्हणटा दुसरी कदंबा आहा, तुम्ही त्या कदंबान वचा। नाही आम्ही ती झरे बांबरा पर्यंत फुडें कशे वयतले हे अशें सांगता हे डेपोवाले। उसप कदंबा 8:30 वाजता ते झरे बांबरला जातं, मग तिथून आम्ही घरी जाऊन कधी करायचं काम? मुलाबाळांना कधी आम्ही जेवण करून वाढायचं? हा प्रॉब्लेम आहे ना। हा पण त्यांनी विचार करायला पाहिजे ना। म्हणून आम्हाला टाइम टू टाइम कदंबाने कायमची कदंबा दिली पाहिजे। एकाने तक्रार केली म्हणून 10 जणांना शिक्षा देता येत नाही, एक पाहिजे पण आम्ही 10 लोक पाहिजे त्यांना। हा त्यांनी विचार करायचा आणि आम्हाला सांगायचं। पण बाईकने आम्ही जाऊ शकत नाही ना। तुम्ही जाऊ शकता, जण जाऊ शकतात, लेडीज नाही जाऊ शकतात। फायदो काहीच नाही ना। आता तुमका किती सांगला सध्या तुम्ही डेपोन येयल्ले, तुमका किती सांगला? आमकां कितें सांगला ॲक्च्युली हेड ऑफिसान टायमिंग चेंज केला आणि आमकां तेच सांगता घोडगेवाडीसून 7:00 टायमिंग आहा।
पण तो ह्या 15 दिसांनूच टायमिंग चेंज कित्याक केला झाला तेंच्यानी तो. पयलीं पावणे घोडगेवाडीचो सातचा. 7 कित्याक करूंक ना 6:45चो टायमिंग आसलो घोडगेवाडी आतां सांगता ते कंटिन्यू सांगता 7चो टायमिंग मागीर आमकां फायदो कितें कदंबा आसून आमी प्रायवेट पास दिवन मागीर आमी प्रायवेट वचून फायदो कितें पास कित्याक दिला गव्हर्मेंटान आमकां कित्याक दिला आतां ते स्मार्ट कार्ड काडला ते दिला आमकां मागीर फायदो कितें हे कदंबा तुमचेच ना जाल्यार आमी कशें फायदो कितें आमकां हेच आमकां क्वेश्चन आहा कदंबा आमची रेग्युलर घोडगेवाडी कदंबा जाय आनी तो टायमिंग आमकां 7:45चो टायमिंग जाय तुम्ही आता हेड ऑफिसात होता. आमी आतां हेड ऑफिसान वयतलो कितें कितें प्रॉब्लम आहा आमी उलयता सरा कडेन जनरल मॅनेजरा कडेन आमचे प्रॉब्लम कितें आहा ते आमी सांगता. घोडकेवाडीच्या प्रवाशांनी पर्वरे कदंबा डेपोत धडक दिवन तांच्यो समस्या सांगल्यो. उपरांत प्रवाशी पर्वरे कदंबाच्या मुख्य कार्यालयांत गेल्ले. देखून अधिकाऱ्यांनी बशीचो वेळ पयलीं आशिल्लो तसो करतले अशें आश्वासन दिल्ल्याचे प्रवाशांनी सांगले. गेली 15 दिवस आज घोडगेवाडी कदंबाचा प्रॉब्लेम चालू आहे. डेली कदंबा येत नाही. तसंच आज जो टायमिंग होता घोडगेवाडीतून सुटण्याचा 6:45चा तो आज घोडगेवाडीचा टायमिंग आज अचानक बदलून 7चा केला. त्याच्यामुळे पुढे आज कामावर यायला आम्हाला रोज लेट यावं लागतं आणि पंचिंग असल्यामुळे डेली आम्हाला आज तिकडे आज त्यांची तापवणी हे करावं लागते सहन करावं लागते आणि आज पायलट करून रोज 50-100 रुपये घेऊन आम्हाला तिकडे कामावर पोचावं लागते. त्याच्यामुळे आमचा हेवी प्रॉब्लेम झालेला आहे. तर आज आम्ही त्याच्यासाठी आज हा प्रॉब्लेम घेऊन आज पर्वरी डेपोत आज गेलो. त्या डेपो व्यवस्थापकांनी सांगितलं की आज तुमची टायमिंग आम्ही पूर्वरत जा होतो तर आज करतो म्हणून त्याच्यानंतर आम्ही परत आज हेड ऑफिसमध्ये हेड ऑफिसला आलो आणि तिथे पण ते बर्वे सरांना भेटलो. त्याने तुमचा जो टायमिंग आहे पहिलीचा 6:45चा तो आज परत आम्ही चालू करतो आणि कदंबा जी काय आहे रेग्युलर मध्ये जी काय येत नाही ते रेग्युलर करतो. घोडगेवाडी मुरला आणि उसप ह्या कदंबा 3 कदंबा आज रेग्युलर होते तशा आम्ही करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं. त्याच्यासाठी आज बर्वे सरांचं आणि आज डेपो व्यवस्थापकांचं आज बरोबर त्यांचं सगळ्यांचं मी धन्यवाद आभारी आहे. तसंच आज गोमंतक यांचा रिपोर्टरचं आज त्यांना मी धन्यवाद देतो. थँक्यू. आज डेपो व्यवस्थापक आणि आज गोमंतक सांगा हांगा तुमी हेड ऑफिसात येयल्ले ते साहेबान कितें सांगलां जनरल मॅनेजरान तुमचें पयलीं नांव सांगा. हांव राज केरकर आणि हांव दोडा मार्गाच्यान आतां घोडगेवाडी जी कदंबा आसा ती आतां 15 दीस जाले ती रेग्युलर येना. मदीं मदीं रावन येताली परतून टायमिंगाचे प्रॉब्लेम जाले आणि जे आतां हे आसा ते टायमार वचना कामाक वयता ते पयलीं ताका लागून आमी हांगा येयल्या. तेंच्यांनी आयज जे आतां हेड ऑफिसात येयले ते आतां आमची जे आहा ते आमचे जे मान्य केले तेंच्या टायमिंगार सुटले आणि रेग्युलर रावतले कदंबा हे आश्वासन दिले. आयज तेंचे आमी धन्यवाद मानता आणि आयज गोमंतक रिपोर्टरांचे बी धन्यवाद. सांगा तुमचें नांव कितें तुमी कितें सांगूंक शकता म्हणजे तुमी पर्वरी डेपोत गेल्ले ते साहेबान कितें सांगलें आणि हेड ऑफिसान पर्वरी कदंबाचें कितें सांगलां हेड ऑफिसान. हॅलो सर, मी दीपिका आयनोडकर. आम्ही पहिली कदंबा 15 दीस विकासून 1 दीस वयता दुसऱ्या विकान 1 दीस अशी कदंबा येवंक लागली. ताका लागून आमकां प्रॉब्लेम जालो म्हणून आमी डेपोन येयली. डेपोन येवन आमी सांगलें की आमकां कदंबा कित्याक लागना टायम चेंज जालो. तर तेंचे सांगलें कितें तुमचो कितें प्रॉब्लेम आसा. आमी सांगलें तांकां प्रॉब्लेम आमचो एकूच जाय आमकां रेग्युलर टायमची कदंबा जाय उसप घोडगेवाडी आनी मोरले आणि टायम टू टायम जाय. आणि आम्ही आता सर काय कामाक येता रेग्युलर आम्ही कामाक येता. पास काढले आम्ही सर 15 दीस झाले माहीत झाले 15 दिसाचे माहीत झाले. तर आम्ही आता पासा ॲडव्हान्स आम्ही ऑफिसान भरता. ते पासाचे आता 15 दीस आमचे फुकट गेले. प्रायवेट बसीन दिसाक 100 रुपया लागता सर. 15 दिसाचे सर कितले झाले. मागीर आमी अख्खो पेमेंट कितें हेका बशीकच घालपाचो आणि भुरग्या बाळांक आमी कितें घालपाचें. बशी ना जाल्यार आमकां कितें फायदो कामाक येवन काय फायदो ना. ताका लागून आमचो प्रॉब्लेम पयलींचो टायम घोडगेवाडी 6:45चो टायम घोडगेवाडीच्यान 6:45 सुटूंक जाय कदंबा आणि हेतून आमकां टायम आमकां 8:30 सर पंचिंग करची पडटा कंपनी. ताका लागून टायमाच्या भायर आमी येयलो तर आमचो अख्खो दीस फुकट वयता. आयज आमचो दीस फुकट गेलो. कितें फायदो सर आणि पास आसून फायदो कितें सर. आणि भुरग्या बाळांक आमी कितें वाडपाचें आणि काम करून कितें फायदो. आमकां पासून रेस्ट घेवंक जाय न्हू सर. ताका लागून हे पळय आमकां कदंबा आमची टायम टू टायम येवंक जाय आणि टायम टू टायम येवंक जाय. तशेंच आमकां रेग्युलर कदंबा जाय. इतलोच आमचो प्रॉब्लेम. ताका लागून सर गोमंतक आणि गोमंतक मिडिया आणि जनरल मॅनेजर यांचे खूप कदंबा खूप आभारी आहेत. थँक्यू सर. म्हाका सांगा तुमचें नांव कितें हें म्हाका सांगा. ते जनरल मॅनेजरान तुमकां कितें सांगलां की रेग्युलर कदंबा चालू करतले की तो टायमिंग धरतले घोडगेवाडीसून का तो नेहमीचो टायमिंग 6:45चो चालू करतले. आमकां आतां आमी हांव कायतान फलांडी उलयतां. आमी आतां डेपोत वचून या आणि तशें जनरल मॅनेजर वचून जाय.
तेंच्यांनी आमकां सांगलें की आमची कितें समस्या आसल्यो त्यो मांडल्यो टायमिंगाच्यो रेग्युलर बस कदंबाक येयना तेच्यो सगळ्यो समस्या तेचे कडेन मांडल्यो. तेणी तशेंच आमी आमच्यो समस्या मांडून तांकां सांगलें. तेणी तेच्यावर आमकां पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलो आनी सांगलें आमकां तुमची टायम टू टायम कदंबा आसतले आनी आमचे 6:45 जो टायम आहा त्या प्रमाणे तुमची रेग्युलर बस चालू जातली. त्या खातीर हांव जनरल मॅनेजर तशेंच गोमंतक मिडिया यांचे खूब आभार मानता. थँक्यू. गोमंतक टीव्ही खातीर रिपोर्टर विनायक सामंत.